की 2 वेळेला हाच नराधम अशाच प्रकारचं कृत्य करतो. 1998 साली त्यांनी हे कृत्य केलं होतं, 2015 साली हे कृत्य केलं होतं आणि हे कृत्य करून तो जर बाहेर सुटला नसता, 98 साली सुटला नसता तर 15 सालचं कृत्य घडलं नसतं आणि 15 साली सुटला नसता तर पुढची ही घटना घडली नसती आहे. मला काही ठिकाणी असं समजलं किंवा व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत की लाठीचार्ज केला गेला. असं नको होतं व्हायला. आता भेट घेतली, जी दुर्दैवी घटना घडली नसरापूरची, त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे, त्याला त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला मरताना मला बघायचंय अशा प्रकारची एक रास्त अपेक्षा चिमुकलीच्या आईने व्यक्त केलेली आहे. आणि मला असं वाटतं की तिची जी अपेक्षा आहे ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वच जण आपण प्रयत्नशील आहोत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः पीडित कुटुंबियांशी 2 वेळा चर्चा करून या प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे की संपूर्ण सरकारी मदत जी आहे ती या कुटुंबाला मिळणार आहे आणि त्वरित फास्ट ट्रॅक कोर्ट लावून या संदर्भातला निर्णय जो आहे हा लवकरात लवकर घेण्यासाठी जे जे काही शासकीय यंत्रणा लागते ती संपूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावलेली आहे आणि मला असं वाटतं की या पीडितेला न्याय मिळेल. प्रामुख्याने हे दुःख व्यक्त करते की 2 वेळेला हाच नराधम अशाच प्रकारचं कृत्य करतो. 1998 साली त्यांनी हे कृत्य केलं होतं, 2015 साली हे कृत्य केलं होतं आणि हे कृत्य करून तो जर बाहेर सुटला नसता, 98 साली सुटला नसता तर 15 सालचं कृत्य घडलं नसतं आणि 15 साली सुटला नसता तर पुढची ही घटना घडली नसती. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आधीच्या केसेसची सुद्धा अंमलबजावणी करताना, त्याच्यावरच्या गुन्ह्यांचा तपास करताना कुठे हलगर्जीपणा झाला का? ज्या वेळेला एखादा गुन्हा नोंदवला जातो आणि हा गुन्हा नोंदवल्यानंतर तो गुन्हा पुन्हा मागे घेतला जातो, तर तो मागे का घेतला गेला याच्या संदर्भातली सुद्धा चौकशी होणं आवश्यक असतं. ही चौकशी व्हायला पाहिजे. पुन्हा जुन्या केसेस सुद्धा काढल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जर का कुठल्या प्रकारचा असा सहभाग हा पोलीस यंत्रणा किंवा अन्य यंत्रणांचा जाणवला किंवा हलगर्जीपणा जाणवला तर नक्कीच त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं माझी अपेक्षा आहे. आता मी प्रतीक्षा करते. पीडितेचे वडील जे आहेत ते अंत्यविधीसाठी मला असं वाटतं की अस्थिविसर्जनासाठी गेले आहेत. मी पुन्हा त्यांना येऊन भेटणार आहे आणि उज्ज्वल निकम यांच्या संदर्भातली सुद्धा मागणी या ठिकाणी पुढे येत आहे. त्यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली. माननीय CM सरांची सुद्धा काल मी संपर्कात होते. आज पुन्हा त्यांच्याशी संपर्क करून चांगल्यात चांगले वकील पीडितेला कसे मिळतील आणि सरकारी वकील जे आहेत त्यांची सुद्धा नेमणूक जी आहे ती करण्यासाठी सुद्धा मी लवकरात लवकर पुन्हा संपर्क करेन. पीडितेच्या वडिलांनी जे आहे ते आता एक प्रतिक्रिया दिलेली आहे की कुठल्याही राजकीय नेत्याने माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नका असं त्यांचं म्हणणं. ही उद्विग्नता मी समजू शकते आणि बरोबर आहे त्यांची अपेक्षा. बऱ्याच वेळेला असं होतं की राजकारणी लोक येतात, फोटो वगैरे काढले जातात. हे इतकं दुर्दैवी घटना आहे की या ठिकाणी प्रसिद्धी, फोटो या गोष्टी जरुरीच्या नाही आहेत. या ठिकाणी न्यायासाठी जे जे करता येईल त्याचा तपशील बघणं आणि संपूर्ण यंत्रणा कामाला लावणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पीडित तिच्या वडिलांची नक्कीच ही भूमिका जी आहे, ही उद्विग्नता जी आहे ती खरी आहे. नाही, काल जे आंदोलन झालं त्या आंदोलनामुळे ही उद्विग्नता आलेली आहे. कारण काल एका आंदोलकाने तुम्हालाही फोन केलेला होता ज्यावेळेस हे सगळं आंदोलन संपवलं जात होतं आणि तो फोनवर तुम्हाला सांगत होता ही सगळी हकीकत. त्यावेळेस पोलीस नेत होते. कालचं हे सगळं थोडं पोलिसांचा संवाद चुकला, आंदोलन हाताळण्यात चुकलं आणि म्हणून हा सगळा जो संताप आहे तो सगळीकडे पाहायला मिळतो. आज सुद्धा लोक त्याबद्दल भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. गेले 2 दिवस मी दापोलीमध्ये होते, त्याच्यामुळे मला ही घटना थोडीशी उशिरा कळली. त्या ठिकाणी रेंज नव्हती आणि रेंज थोडी आल्यानंतर मला ही घटना कळली आणि आंदोलन चालू होतं त्या ठिकाणी. अनेकांच्याशी माझं बोलणं झालं. आंदोलनकर्ते खूप अतिशय तीव्र भावनेने बोलत होते आणि या सगळ्या घटनेमध्ये मी पोलिसांशी सुद्धा बोलले. DCP मिलिंद मोहिते यांच्याशी पण मी बोलले की तुम्ही आंदोलनकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवू नका किंवा कुठेतरी हार्शली हे करू नका, हाताळू नका. अशा प्रकारचं माझं बोलणं त्यांच्याशी झालेलं
आहे. मला काही ठिकाणी असं समजलं किंवा व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत की लाठीचार्ज केला गेला, असं नको होतं व्हायला. आणि हे मात्र आहे की जे पीडितेच्या घरचे लोक आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी मात्र पोलिसांनी हलवलं, त्यांच्या ते हाताळलं. मात्र काही जी टीम होती पोलिसांची ती मात्र लाठीचार्ज करताना दिसली. तर ते असं चुकीचं नक्कीच झालंय असं म्हणावं लागेल. आंदोलनकर्त्यांचा जो प्रामुख्याने उद्देश होता की लवकरात लवकर या प्रकरणाला तडीस न्यावं, चांगल्यात चांगली यंत्रणा लावून लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी म्हणून जी काही तजवीज आहे ती करायला लागेल. पोस्टमॉर्टेममध्ये दिरंगाई आहे ती व्हायला नको होती, लाठीचार्ज व्हायला नको होता. या रास्ता मागण्या आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते रास्त आहे. प्रामुख्याने असंही करता आलं असतं की आंदोलन जर एखाद्या ठिकाणी चालू आहे तर ते ट्रॅफिक त्या ठिकाणून डायव्हर्ट करता येईल का हे पाहायला पाहिजे होतं. 3-4 तास आंदोलन चालू आहे आणि ट्रॅफिक त्या ठिकाणी तुंबलेलं आहे, नागरिकांचा इकडनं रेट आहे, नागरिकांचा तिकडनं रेट आहे. अशी परिस्थिती होऊ न देण्यासाठी ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे तिथे ट्रॅफिक कसं येणार नाही आणि ट्रॅफिक कसं डायव्हर्ट होईल हे आधीच बघितलं असतं तर मला असं वाटतं की सिच्युएशन ही नक्कीच अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आली असते.